विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर UPSC प्रिलिम्स 2026 जो 26 मे रोजी झालेला पेपर आहे रविवारी, त्या पेपरमधील सीसॅटच्या पेपरमधील एक प्रश्न आहे. आपण तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया. यदि मापक सिलेंडर की धारिता येईल, जी ज्यानं मापायचं आहे असे काही माप आहे ती सिलेंडर टाईपची, त्याची धारण क्षमता 1 लिटर, 6 लिटर, 25 लिटर और 100 लिटर है. तो किसी टंकी से, तर एका टाकीतून 298 लिटर पाणी निकालने के लिए, म्हणजे 298 लिटर पाणी काढायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे माप आहे ती 1 लिटरचं, 6 लिटरचं, 25 लिटरचं आणि 100 लिटरचं. किसी को कम से कम कितनी बार मापने की अवस्था होईल. कम से कम बार म्हणते, म्हणजे कमीत कमी वेळा मापून हे पाणी काढायचं आहे. आता इथं लक्षात घ्या, आपल्याला एक टाकी आहे आणि ती या टाकीमध्ये 298 लिटर पाणी आहे असं गृहीत धरा. आणि हे पाणी काढण्यासाठी आपल्याला 1 लिटरचं एक माप आहे, 6 लिटरचं एक माप आहे, 25 लिटरचं एक माप आहे आणि 100 लिटरचं एक माप आहे. तर हे 298 लिटर पाणी बाहेर काढायचं आहे, पण ते माप कमीत कमी वेळा वापरायचे. म्हणजे आपण सुरुवात कुठल्या मापानं करायला पाहिजे, तर जे माप मोठी धारकता आहे त्यानं वापरायला सुरुवात करायला पाहिजे. मग 100 लिटरचं माप आपण जर घेतलं तर या 298 पैकी आपण किती काढू शकतो, 2 वेळा वापरू शकतो 200 लिटर. म्हणजे 100चं जर माप आपण वापरलं 2 वेळा तर आपल्याला 200 लिटर मिळाले. आता राहिलेले 98 लिटर काढायसाठी आपण ह्याच्यापेक्षा छोटं माप वापरू. ते छोटं माप आहे आपल्याकडे 25 लिटरचं, आणि 25 लिटरचं मापानं आपल्याला 58 लिटरपेक्षा 58 लिटर किंवा 58 लिटरपेक्षा कमी काढायचं आहे. 25 लिटरच्या मापानं आपण 58 लिटर काढू शकत नाही, कारण 98ला 25 भाग जात नाही. मग 25 भाग जाणारी 98च्या पेक्षा लहान संख्या आहे ती म्हणजे 75. म्हणजे आपण 25 लिटरचं माप 3 वेळा वापरलं. आता आपल्याला 98 मधून 75 वजा केल्यानंतर 8तून 5 गेले 3 आणि 9तून 7 गेले 2, 23 लिटर काढायचे राहिलेत. ते 23 लिटर काढण्यासाठी आपल्याला आता 2 माप राहिलेत, 6 लिटरचं आणि 1 लिटरचं. कमीत कमी वेळा वापरायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला 6 लिटरचं माप वापरावं लागेल. मग आपण 6 लिटरचं माप वापरलं तर 4 वेळा वापरलं तर 24 लिटर निघणार आहे, पण 4 वेळा वापरता येत नाही, 3च वेळा वापरावं लागेल. आणि 3 वेळा वापरल्यानंतर आपल्याला 18 लिटर पाणी बाहेर निघेल. म्हणजे 23 मधून 18 गेलं, आता पाणी राहिलं फक्त 5 लिटर. आणि 5 लिटर पाणी काढण्यासाठी आपल्याला 1 लिटरचं माप किती वेळा वापरावं लागेल, 5 वेळा वापरावं लागेल. आणि यांची जर आपण बेरीज केली, 2 अधिक 3 5, 5 अधिक 3 8, 8 अधिक 5 13, 13 वेळा हे ह्याचं उत्तर असणार आहे.